नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात बनवतोय. तर रक्षाबंधनच्या दिवशी नारळी भात बनवतात. नारळ आणि गूळ, तांदूळ याचा गोड पदार्थ श्रावण पौर्णिमेच्या शुभ दिवशी नैवेद्यासाठी बनवतात. त्यामुळे आपण महाराष्ट्रात ही पारंपरिक पद्धत आहे. तर आपण रक्षाबंधनच्या दिवशी नारळी भाताला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपण नारळी भात बनवतोय. तर ही रेसिपी मी बनवते आज. तर आपण छान रेसिपी बनवू ही. आपण सुरुवात करूया आता. त्यासाठी हे साहित्य असं आहे. तर जेवढं नारळाचं चव निघेल तेवढं तांदूळ घ्यायचे. तर मी हे एक नारळ फोडून घेतलेलं आहे आणि हे असं चासणीने किंवा किसणीने असं थोडं थोडं जेवढं निघालं पाट असं काढून घेतलेली याच्याने. काही याच्याने काढली मी अशी जितकं निघलं तितकं मी काढून घेतले. एवढं छान पांढरं दिसेल भात आपला. तर तुम्हाला काढायचं तर काढा, नाही काढलं तर चालेल. तर छान व्हाईट दिसण्यासाठी मी काढून टाकलं ते. तर असं निघालं ते पाट काढून टाकले मी. तर याच्यासाठी मग गोळ घेतलाय. थोडेसे खडे मसाल्यांपैकी गोड चवीचे जे पदार्थात टाकतो आपण, गोड चवीच्या पदार्थात जे टाकतो आपण खडे मसाले, जसं वेलदोडे, नंतर थोडीशी लवंग आणि हे दालचिनीचा तुकडा आहे. एवढंच टाकणार आहे आपण. एकच लवंग टाकणार आहे आपण. आपल्याला एकदमच कमी फ्लेवर पाहिजे त्याच्यामुळे लवंग एकच टाकली मी. तुम्हाला तुमच्या पद्धतीने टाकू शकता. थोडा गूळ चवीनुसार टाकू आपण. थोडेसे काप केले मी काजू बदामचे. आणि आता आपण थोडंसं तूप लागणार आहे. 2-3 चमचे जे असेल ते फोडणीला. आणि आता हे याचे बारीक तुकडे करून घ्यायचे, छोटे छोटे. पावशीने केले तर चालतील. आणि मग आपण याचं दूध बनवून घेऊ. तर सगळ्यात पहिले आपण याचं क्रश करून घ्यायला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि दूध आणि चव असं वेगळं करून घेऊ. आपल्याला मग त्या दुधामध्ये भात शिजवायचा आहे. नारळाच्या दुधात मधला भात आपण करणार आहे तो. तर मी असे बारीक काप करून घेतले खोबऱ्याचे, ओल्या खोबऱ्याचे. आता आपण हे मिक्सरमध्ये टाकू आणि थोडं पाणी टाकून आपण त्याला दळून घेऊ छान. पावशीने पटापट होऊन जातात ते. तुम्हाला जशाने जमेल तशाने टाकून किंवा पावशीने करू शकाल. तसं अर्धाच कप पाणी टाकू आपण आता. बघू आपण किती लागतं त्याला. अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये 1 कप पूर्ण पाणी टाकून दिलंय त्याला आणि असं दळून घेतलंय. पाट काढल्यामुळे दिसतंय पांढरं छान ते. तर आपण या अशा चाळणीने पाणी गाळून घेऊ. चाळणीने गाळा, नाही तर मग एका फडक्यामध्ये टाकून पण गाळू शकता तुम्ही. असं गाळून घ्यायचं. अशा पद्धतीने पाणी निघतं. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊ. तर हे असं दूध निघालेलं आहे नारळाचं. आणि हा चव असं 1 कप आणि साधारण 1.25 ते 1.5 कप आहे ते. तर जितकं हे असतं ना नारळाचं चव, तेवढ्याच प्रमाणात तांदूळ पण घ्यायचे. तर मी जेवढं आहे तेवढेच तांदूळ पण घेतलेले. मी 10 मिनिटापूर्वी पाण्यातून काढून घेतले, त्यांना धुवून स्वच्छ. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया.
आता हे थोडेसे हलके भाजून घ्यायचे, वेलदोडे आणि लवंग आणि दालचिनी. नंतर हे पण भाजून घ्यायचे, काजू बदाम थोडे हलकेच भाजायचे त्यांना. गॅस बंद करून घ्यायचा. काही वेळेस ते लवंग मसाले वगैरे उडतात. नंतर हे पण थोडस असं हलकं भाजून घ्यायचं याला. ते अर्धा मिनिट 1 मिनिट परतवलं मी. तांदूळ पण परतवून घ्यायचे त्यात. आपण ते वरून पण टाकू शकतो, खोबऱ्याचं चव. पण असं भाजू पण शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल तसं करायचं. तांदूळ थोडे परतवून घेतले ना असे, भात छान मोकळा पण होईल. आपण पाण्यातून पण भिजवले त्यांना 10-1 मिनिट. आणि असं तुपात शेकल्याने मोकळा होऊन जातो भात थोडा. तेल पण टाकलं तरी चालेल, तूप टाकलं तरी चालेल. तुपाने छान फ्लेवर येतो. आपण आधी असं पण करू शकतो की हे दुधामध्ये आधी भात शिजवून घ्यायचा नारळाच्या दुधामध्ये, आणि हा चव नंतर सोडायचा. असं पण करता येईल. तुम्हाला जसं योग्य वाटलं तसं करायचं. आता हे 1-1.5 मिनिट परतवून घेतलं मी. आता हे दूध आपण किती पाहू आणि मग बाकीचे पाणी मिक्स करू आपण. हे 1.5 कप आलेलं आहे. आणि मग आपण 1.5 कप तांदूळ टाकले ना, 1.25 ते 1.5 कप टाकले आणि 1.5 कप रवा आहे, म्हणजे समान प्रमाणात टाकले आपण. तर आमचं 1.5 कप आपल्याला पाणी टाकावं लागेल. म्हणजे जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी पाहिजे. तर ते 1.5 कप आणि हे 1.5 कप. त्याच्यात हा भात छान शिजून जाईल. हे पाणी गरम केलेलं होतं मी बाकीचं. थोडं पीठ टाकायचं. आपण रेग्युलर भाताला टाकतो त्याप्रमाणे, त्यापेक्षा थोडं कमी टाकायचं. नंतर गूळ टाकायचा. हळद टाकलेलं पाणी टाकायचं. आणि भात छान कालवून घ्यायचा.
नंतर त्याला झाकण ठेवून पुन्हा 20% शिजवून घ्यायचा, वाफवून घ्यायचा. अशाच प्रकारे आपला भात तयार आहे. रंग पण अप्रतिम आला आहे त्याला. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला रक्षाबंधन स्पेशल नारळी भात तयार आहे. तर खूप अप्रतिम चवीचा बनलेला आहे तो. तर बनवून बघा, अशा पद्धतीने खूप छान बनतो. खूप टेस्टी बनलाय तो. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करू शकता तुम्ही रेसिपी आवडल्यास. तर थँक्यू.